माझी गंमत पण केली जाते. मी घरी गेले की माझ्या आईकडे गेले की आमच्या शेजारच्या ज्या आहेत काकू त्या मला म्हणतात की "ए काय गं, किती सोनं घेऊन आलीस आणि पेढे बर्फी आणली असतील तर जरा माझ्या घरी आणून दे." म्हणजे अशी पण सगळी मजा होते आणि असाही अनुभव घेतलाय की खरं तर सुंदराबाईंनी एवढा त्रास दिलाय, त्या एवढ्या वाईट वागल्यात, पण तरीही लोकं माझ्या पाया पडायला येतात. का? तर तुम्हाला स्वामींचा सहवास मिळालाय. ह्या एका कारणासाठी. नमस्कार, मी मधुरा शिधाळे आणि कलाकृती बळावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आलेले आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका जय जय स्वामी समर्थाच्या सेटवर आणि माझ्याबरोबर अर्थात तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या सुंदराबाई आहेत. असं म्हटलं जातं की कोणत्याही चुकीच्या गोष्टीला कधी ना कधी एक शिक्षा किंवा एक प्रायश्चित्त मिळालंच जातं. तर मला वाटतं आता तो क्षण आला की आता सुंदराबाईंच्या पापाचा घडा भरतोय आणि लोकांना जितका राग यायचा त्या भूमिकेचा येतो तितकं वाईटही वाटतंय कुठेतरी. सगळ्यात आधी ताई खूप खूप स्वागत आहे. आपण पहिल्यांदाच भेटतो आणि मला हो. फार छान वाटतंय की इतके दिवस मी धन्यवाद. टी व्हीवरती बघत होते आणि म्हणजे इथे खूप वेळा यायचा योग आला, पण प्रत्यक्ष आपली बोलायची भेटायची हं. संधी आज पहिल्यांदाच आली. कशा आहात तुम्ही? मी मस्त आहे, मजेत आहे. कारण इतक्या छान वातावरणात मी असते. सतत मुखात स्वामींचं नाव असतं. मग काय सगळं छानच असणार ना. मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं आता एक वेगळं वळण मालिकेत येतंय, हो. की आता सुंदराबाईंनी जी आत्तापर्यंत पापं केली, ज्या ज्या चुका केल्यात, त्या आता स्वामींसमोर येऊन आता त्याच्यावर एक काहीतरी एक शिक्षा मिळणार आहे. साधारण काय एक वातावरण काय चालू आहे आणि ज्यावेळेस कळलं, की आता एक ट्रॅक चेंज होतोय, त्यावेळेस एक काय रिॲक्शन होती तुमची? हा जो क्षण आहे, ह्या क्षणाची मला असं वाटतं, की प्रेक्षक आतुरतेनं वाट बघत होते, की ह्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे आता ती शिक्षा त्यांना होतीये, की राणी सरकारांचाच आदेश येतो आणि त्यांना अक्कलकोटमधनं बाहेर काढलं जातं आणि पहिल्यांदा म्हणजे मी अनेक पुस्तकांमधनंही हे वाचलंय, की एका स्त्रीला अशा पद्धतीने धरून नेत असताना सुद्धा स्वामींनी म्हणजे स्वामी त्यात पडले नाहीत मध्ये. ते शांत राहिले. म्हणजे म्हणजे काय त्यांनी केलं असेल, की स्वामींनाही त्या क्षणी दया आली नाही, की हिला आता ही शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि शेवटी आपण म्हणतोच ना, की कुठल्याही वाईट गोष्टीला अंत हा असतोच. तर तो हा अंत आलेला आहे. ठीक आहे. पण अर्थात कसं आहे जरी हा तसा अंत म्हणता येणार नाही कारण सुंदराबाई शेवटपर्यंत स्वामींबरोबर होत्या. त्यामुळे जरी त्या आत्ता गेल्या, तरी त्या शिक्षा भोगून परत येणार आहेत. फक्त त्यावेळेला त्या काय असतील, कशा असतील हे माहिती नाहीये. ते त्यावेळेला कळेल. ताई मला थोडंसं आज एक मागे जायला आवडेल, की आता इतके भाग पूर्ण झालेले आहेत मालिकेचे आणि वर्षही झाले 2-3 वर्ष हो, मला वाटतं आता झाली हो. असतील. एक काय तो पहिला सीन काय होता? सुरुवात कशी झाली? तुम्ही पहिल्यांदा इथे कोणाला भेटलात? ॲक्चुअली ह्या सीरियलसाठी आमचे दिग्दर्शक दिगंबर फसाटे यांनी माझं नाव सुचवलं होतं या कॅरेक्टरसाठी आणि आणि स्वामी समर्थ ही मालिका आहे म्हटल्यानंतर कुठेच काही अडलं नाही. म्हणजे धडाधड सगळं ठरलं, होत गेलं, मी आले आणि मला माझा पहिला सीन आठवतोय तो इतका दिगंबरनी इतका सुंदर, की माझ्या नुसते माझे पाय घेतले होते आणि मी अक्कलकोटमध्ये एंट्री करतीये आणि वादळ सुटलंय. म्हणजे एक वादळ आता अक्कलकोटमध्ये आलेलं आहे. अशा पद्धतीने ती एंट्री आणि नातवाला मी घेऊन आली आहे. माझ्या पायाला फोड आले, तरी ती बाई तशीच रेटत स्वतःला अक्कलकोटमध्ये आलेली आहे आणि मग ती चोळप्पा भाऊंच्या घरी येते. ते तिला आपल्या घरात स्थान देतात. तेव्हाही स्वामींनी सांगितलेलं असतं, की हिला घरात ठेवू नकोस, ही डोक्यावर मिऱ्या वाटेल. पण त्यांना दया येते आणि ते घरात ठेवून घेतात आणि मग ती काय करते हे सगळ्यांनाच माहिती आहे, की ती स्वामींनाच घरातनं बाहेर काढते. तर सगळा प्रवास आठवतोय. आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या आहेत हो, सुंदराबाईंनी. हो. पण अशी कोणती एक गोष्ट होती, की जी तो जो सीन करताना तुम्हाला खूप जास्त दडपण आलं किंवा ते खूप जास्त इमोशनली खूप चॅलेंजिंग वाटला तो? अ, माझी एंट्री या सीरियलमध्ये जवळ-जवळ दीड वर्षांनी एक 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 सव्वा वर्षांनी झाली. तोपर्यंत चोळप्पा फॅमिलीशी लोकांची अटॅचमेंट झाली होती इमोशनली आणि जेव्हा मी चोळप्पा भाऊंच्या घरातनं स्वामींना बाहेर काढते, तर तो सीन करताना म्हणजे आधी मी नॉर्मल एक अभिनेत्री म्हणून जसं आपण सुरुवात करतो तशी सुरुवात केली होती त्या सीनची.
ते सुरू झालं होतं आणि हळूहळू बघणारे म्हणजे हे सगळेच आमचे इतर जे आहेत सगळे मेकअप आर्टिस्ट आहेत, कॉस्ट्यूम आहे किंवा स्वतः आमचे डिरेक्टर आहेत. त्या सीनच्या वेळेला ते पण रडायला लागले सीन बघताना. आणि एका पॉइंटला मी विसरूनच गेले, की मी माधवी सोमण आहे. आणि मला इतकं गिल्ट यायला लागला, की अरे मी हे काय करतीये? मी हे काय पाप करतीये? मी हे का करतीये? म्हणजे मी फक्त लोकांचं कारण मला रडायचंच नव्हतं. मी फक्त चेहरे पाहत होते लोकांचे आणि हे सगळे लोकं मला आत्ता शिव्या घालतायत मनातनं. ही एक अतिशय अशी तो म्हणजे क्षण मी विसरूच नाही शकत कधी. मला वाटतं तीच तुमच्या कामाला मिळालेली पोचपावती आहे. हो. म्हणजे मी आधी सुद्धा सेटवर येऊन गेले आणि त्याही वेळेस इंटरव्ह्यूज केले. पण प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये ना कमेंट बॉक्समध्ये हे असेल की सुंदराबाईंना शिक्षा शिक्षा कधी कधी होणार होणार आहे? आहे? तर त्याचे सगळेजण वाट बघतात आणि आता अखेर तो क्षण एकदाचा आला. आला आहे. तुम्हाला काय काय प्रेक्षकांकडून कमेंट्स किंवा काय काय DMs तुम्हाला येतात अशा हो. पद्धतीच्या प्रतिक्रिया? नाही मला ह्याच येतात म्हणजे भेटल्या प्रेक्षक सांगतात, की "ओह! काय वाईट आहात हो तुम्ही. नाही, नाही तुम्हाला आता शिक्षा झालीच पाहिजे. किती वाईट आहात, किती वाईट आहात आणि सगळं कसं तुम्ही बोलता आणि लोकांना किती त्रास देता." आणि एवढं सगळं बोलल्यावर माझा चेहरा थोडासा मग निघता नाही पण तुम्ही काम छान करता हां, तुम्ही काम छान करता. तुमचं काम आम्हाला खूप आवडतं. म्हणजे कुठेतरी त्या कामाची पावती पण मिळून जाते मला. नक्कीच. आणि हे कॅरेक्टर मुळात मला करायला खूप आवडलं कारण कसं आहे माहिती आहे का, त्या अ, माझ्या मते त्या बालविधवा आहेत. खूप लहान वयात त्या विधवा कारण उल्लेखही केलेला आहे त्यांनी तसा. त्या लहान वयात विधवा झाल्या आहेत, सगळी मुलं सोडून गेलीत आणि एक छोटा नातू जो 3-4 वर्षाचा नातू आहे, त्याला त्या घेऊन आल्यात. आणि कुठेतरी त्या नातवाची काळजी आहे, की माझ्या पश्चात ह्याचं कसं होणार? त्यात ती अलवणातली बाई आहे, विधवा आहे आणि एकदा त्या काळात माहिती आहे, की त्या बायकांना तर अळणी जेवायचं, हे अशा पद्धतीचं आणि त्यांना किंमतच नसायची. तर कुठेतरी की अरे मी पण काहीतरी आहे, मी पण कोणतरी आहे, मलाही तो मान मिळावा. ही जी एक इच्छा असते ना, त्या इच्छेपायी पण काही गोष्टी केल्या जातात. तर मला असं वाटतं, की म्हणजे ते दुःख त्या बाईचं आहेच, काही म्हणा तुम्ही. आणि आम्ही एक मध्ये सीन पण केला होता, की ह्या सगळ्याला त्या असं सांगतात स्वामींना, की "स्वामी हा माझा विकार आहे, हा माझा आजार आहे, हा माझा रोग आहे." की त्या क्षणी मला तो मोह होतो. मग तुम्ही बाकीच्यांना इतकं हे करता, माझा हा विकार दूर करायला का मदत करत नाही? असं त्या विचारतात स्वामींना. फार सुंदर सीन केला होता तो आम्ही आणि तो करायलाही छान वाटलं. जरा टिपिकल या सगळ्या माझ्या नेहमीच्या सीनपेक्षा तो थोडा वेगळा होता. तर तो करायलाही खूप मजा आली होती. आतापर्यंत जसं आठवणीत राहिलेला एक असा तुमचा आवडता सीन कोणता आहे? की तो करताना तुम्हाला खूप मजा आली किंवा तो तुम्हाला पुन्हा पुन्हा करायला सुद्धा आवडेल? अ, हां, आत्ता मी म्हटलं तो तर सीन मला अतिशय आवडलाच. पण आत्ता 2 दिवसांपूर्वी आम्ही एक सीन केला. आता हे मला शिक्षा होण्याच्या आधी मला कळतंय, की असं राणी सरकारांकडे आता हे गेले आणि आणि मी स्वामींना भेटायला येते, की तुम्ही ही शिक्षा थांबवू शकता. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. आणि त्यावेळेला स्वामी जे बोलतात, म्हणजे आम्ही जवळ मी आणि स्वामी आम्ही दोघंच जण होतो. सुंदराबाई आणि स्वामींचा सीन होता. सकाळी 8 वाजता करायला आम्ही सुरुवात केली. तो आम्ही 12:30ला संपवला. आणि आम्ही दोघंच तो सीन करत होतो. आणि पिन ड्रॉप सायलेन्स होता. सगळे इतके त्या सीनमध्ये इन्व्हॉल्व झाले होते आणि तो इतका सुंदर लिहिलेला आहे सीन, की शेवटी स्वामींना आपण माऊली म्हणतो. ती आई आहे. आणि आई जसं आपल्या लेकराच्या चुकांच्या मागे आपण स्वतः कारणीभूत आहोत, हे जसं म्हणते तसंच स्वामी म्हणतात, की तुझ्या चुकांसाठी मी कारणीभूत आहे. मी कुठेतरी घडवायला कमी पडलोय. आणि एका पॉइंटला आईला असंही वाटतं, की नाही आता ह्याला काहीतरी अशी शिक्षा घडली पाहिजे ना, तरच ते सुधारेल. खोडसाळ लेकरू असतं ना, तर तसं तसं ते म्हणतात, की म्हणून आता ही तुला शिक्षा आहे, की तू ह्याच्यातनं तरी सुधार. माझं लेकरू सुधारणं हे या आईचं पहिली इच्छा आहे, की माझं लेकरू सुधारायला पाहिजे आणि त्यासाठी ही शिक्षा आहे. इतकं खूप सुंदर सीन होता. खूप म्हणजे त्या क्षणी स्वामी तर माऊली तर आहेतच, पण ते वडील पण झाले होते, आई पण झाले होते आणि मला असं वाटायला लागलं होतं, की मी खरंच एक खोडसाळ लेकरू आहे आणि आई आता मला समजावतीये, मला शिक्षा देतीये.
किती मस्त. पण ह्या मालिकेमध्ये म्हणजे सुंदरा ह्या भूमिकेमुळे सुद्धा आणि या मालिकेने स्वामी समर्थ यांच्या मालिकेने तुम्हाला काय दिलं? म्हणजे माधवी म्हणून तुम्हाला काय-काय दिलं ह्या मालिकेने? तुम्ही काय वेगळ्या गोष्टी अजून शिकलात? किंवा खूप तुम्हाला अशी कधी प्रचिती आली आहे स्वामी नक्की समर्थांची? म्हणजे नक्कीच खूप काही दिलं या मालिकेनी. निगेटिव्ह भूमिका अशी ही माझी पहिली भूमिका आहे, एवढी मोठी. म्हणजे मी 1-2 केल्या आहेत, हां. पण त्याच्यातनं मला हे कळलं, की मी निगेटिव्हही चांगलं करू शकते. सो मी म्हणेन, की निगेटिव्ह भूमिका करायला मिळाली. सातत्याने स्वामींचं नाव मुखात होतं. त्यामुळे खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली, की कुठल्याही गोष्टीचा नकारात्मक विचारच येत नाही डोक्यात. हं. येतो तो सगळा पॉझिटिव्ह. आणि मुख्य म्हणजे स्वामींचं जे वाक्य आहे, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे." हं. तर मी नेहमी म्हणते, की ते असं नाही म्हणत, "भिवू नकोस, मी तुझ्या पुढे उभा आहे." हं. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू लढलीस, बरोबर. तर मी पाठीशी उभा आहे. हं. नाहीतर नाही. कारण मी मी तुझे सगळे प्रश्न सोडवणार नाहीये. तू लढ, मग मी पाठीशी आहे. मी तुझ्या पुढे कधीच उभा नाहीये. बरोबर. हं. म्हणजे ती ताकद हं. दिली लढायची कुठल्याही गोष्टीशी, असं मला फार जाणवलं इथे काम करताना, की ती ताकद आता आपल्यात आलेली आहे, की आपण कुठल्याही गोष्टीशी, कुठल्याही संकटाशी उत्तम प्रकारे लढू शकतो. आणि आणखीन असं, की आज मी जवळजवळ 20 एक वर्ष काम करते, पण माझं पहिलं अवॉर्ड मला या मालिकेने दिलं. सहाय्यक व्यक्तिरेखेचं. तो आनंद तर खूप आहे आणि माझ्या सगळ्या कुटुंबियांचा पण तो आनंद, म्हणजे त्यांनाही खूप आनंद झाला, की वाह! छान, म्हणजे मिळालं, हिला आता काहीतरी मिळालं असं एक. तर हे आहे, या मालिकेने मला खूप भरभरून दिलेलं आहे. सगळे आर्टिस्ट, त्यांच्याशी एक खूप छान नातं निर्माण झालेलं आहे. आमचे दिग्दर्शक, आमची सगळीच टीम, सगळे इथे येणारे एकूण एक व्यक्ती ही आता आमची झालेली आहे. ही आता आमच्या कुटुंबातला भाग झालेली आहे. इथलं वातावरणच इतकं छान, प्रसन्न हो. आणि एक काय म्हणतात एक भक्तिरूपी असतं इथे. खूप नक्कीच. आल्यावर खूप पॉझिटिव्ह वाटतं. वाटतं. आणि मी मागच्याच दादाशी सुद्धा बोलले होते, अक्षय दादाशी. त्यावेळेस त्यांच्याकडून पण मला असं कळलं, की त्यांनाही बरेच अनुभव आले ती भूमिका साकारताना. तर तुम्हाला इथे सेटवरती असे काही वेगळे अनुभव आले का? किंवा काही-काही वेळेस असं असतं, की आपण लहान असताना गोष्टी वाचलेल्या असतात किंवा ऐकलेल्या असतात आणि आता तीच गोष्ट तुम्ही इथे सीनच्या रूपामधून साकारता आणि ते आम्हाला दिसतं छोट्या पडद्यावर. तर तुम्हाला असा काही वेगळा अनुभव आलाय? असा अनुभव मी म्हणणार नाही, कारण मुळात कसं झालं, ही सीरियल करण्याआधी मला स्वामींविषयी फारसं काही माहिती हं. नव्हतं. अ, ह्या सीरियलमध्ये काम करायचं, एक सुंदराबाईंची अशी भूमिका आहे, जी लोकांकडनंही ऐकायला, "सुंदराबाई करतीयेस? तू सुंदराबाई?" म्हणजेच ते काहीतरी विशेष पात्र आहे, हे कळलं. आणि त्या निमित्ताने स्वामींच्या विषयीचं बरंच काही वाचन केलं मी. म्हणजे हिरण्यगर्भसारखं हं. पुस्तक वाचलं, किंवा कृपामृत नावाची एक त्यांची पोथी मी वाचली. बऱ्याच आत्ता बाळप्पा महाराजांचं मी चरित्र वाचलं. हं. तर त्यामुळे ह्या सिरियलच्या निमित्तानं मला कळलं, काय आहे, हं. जे फारसं माहिती नव्हतं. पण ते कळलं. हं. आणि आता आता स्वामी आहेत. हं. हे या सिरियलने दिलं मला, की आता आता स्वामी आहेत. किती छान. तुम्ही आत्ता बाळप्पांचा उल्लेख केलात. बाळप्पांना आता हे सगळं घडल्यामुळे त्यांना फार मनातून वाईट वाटतं, की मला काहीतरी करायचं होतं, पण मला आता काहीच करता येत नाहीये. आणि प्रेक्षकांना आता प्रश्न आहे, की पुढे मालिकेत आता सुंदराबाई दिसणार आहेत की नाही? म्हणजे काही वर्षांनी शिक्षा भोगून त्या परत येणार आहेत, की काय होणार आहे? काय सगळ्यांना खूप उत्सुकता आहे. नाही, आता सगळ्यांनाच हे माहिती, म्हणजे ज्यांनी त्यांचं चरित्र वगैरे हे सगळं जे वाचलंय, त्या सगळ्यांनाच हे माहिती आहे, की त्या शेवटपर्यंत अक्कलकोटमध्ये होत्या. हं. आणि त्यामुळे त्या परत तर येणार आहेत, हे नक्की आहे. फक्त परत आल्यानंतर काय, हे मला स्वतःलाही माहिती नाही आहे. त्यामुळे ते आता, आणि त्या कधी परत येत आहेत, त्या कशा पद्धतीने परत येणार आहेत, हे काहीच माहिती नाही आहे. हे मलाही स्वतःला काही माहिती नाही आहे. त्यामुळे ती उत्सुकता मलाही आहे, की मग आता मला काय, पुढे काय करायचं? पुढे काय करायचंय, म्हणजे कशी जाणार आहे ते कॅरेक्टर, आता काय वेगळं मला करायला मिळणार आहे, ही उत्सुकता मला पण आहे. प्रेक्षकांना ना बरेचदा प्रश्न असतो, की पुढे काय घडणार हे कलाकारांना आधी माहिती असतं का? किंवा काय? तर काय एक तुम्हाला माहिती म्हणून सांगायला काय आवडेल, की हो. तुम्हाला पुढचे सगळे सीन्स हे तुम्हाला खूप आधीपासून सांगितले जातात का 2 दिवस आधी वगैरे तुम्हाला कळतं? नाही, आम्हाला तसं माहिती नसतं. जसा स्क्रीन प्ले येत जातो, तसं आम्हाला कळत जातं, की काय होणार आहे. फार तर एक पुढचे 2-3 एपिसोड आम्हाला माहिती असतं. पण तसं माहिती नसतं. म्हणजे हेही मला आता
माझं मला अटक होणार आहे किंवा काय हेही आत्ता एक 7-8 दिवसात जसे जसे सीन सुरू झाले तसं आम्हाला कळायला लागलं की अच्छा म्हणजे आता आलं मला मला अटक होणार आता तो सीन जवळ आला. नाहीतर इतके दिवस मलाही माहिती नव्हतं की तो लगेच येणार आहे आत्ता असं. ज्या वेळेला कळलं की आता होणार आहे अटक तेव्हा सुंदराबाई म्हणून काय वाटलं तुम्हाला? कारण कधी ना कधी हे घडणार होतं पण ती वेळ आता आत्ता आली असं झालं ते. मी सांगू का मला म्हणजे वाईट वाटलं की आता आपण हे होतोय पण हां. वाईट वाटण्यापेक्षाही ना कुठेतरी एक माणूस म्हणून मलाही आनंद झाला की हे व्हायला हवं होतं. कारण शेवटी प्रेक्षकांनाही क- वाईटाचा अंत हे कळलंच पाहिजे ना. बरोबर. त्याशिवाय नाही तर मग त्या मालिकेला आणि त्यात आपण स्वामींची मालिका करतोय, स्वामी समर्थांची मालिका आहे ही. तर त्याशिवाय ते कसं हे होणार? तर हा माझ्यासाठी एक आनंदाचा क्षणसुद्धा आहे, की सुंदराबाईंना शिक्षा व्हायलाच हवी होती आणि आता ती होतीये. एक माधवी सोमण म्हणून मी सांगेन, की तोही एक माझ्यासाठी आनंदाचा भाग आहे. बाकी वाईट तर वाटतंच आहे, की आता काय आता परत येईपर्यंत किती दिवस मध्ये जात आहेत आणि माझ्या या कुटुंबापासून मी दूर जाणार आहे. एक आहे स्वामींचं नाव सतत मुखी राहील आता जरी घरी गेले तरी कारण आता ती इतकी सवय झाली की कदाचित घरी पण मी मध्येच कधीतरी स्वामी देवा स्वामी देवा कारण नाही म्हटलं तरी 14-15 तास सतत ते नाव तोंडात आहे त्यामुळे ते होणारच आहे माझं. घरच्यांच्या काय प्रतिक्रिया असतात तुमच्या या सगळ्या ह्याच्यात म्हणजे ह्या सगळ्या सीन्स वरती किंवा तुमच्या ज्या वेगवेगळ्या ह्या भूमिका आहेत ह्याच्यावरती काही हो. कटकारस्थान आहेत घरून कधी प्रश्न येते की आता कधी आता पुढे काय होणार? नाही, नाही. पण घरी माझ्या सगळ्यांना माझं काम खूप आवडतंय आणि माझी गंमत पण केली जाते. मी घरी गेले की माझ्या आईकडे गेले की आमच्या शेजारच्या ज्या आहेत काकू त्या मला म्हणतात की "ए काय गं, किती सोनं घेऊन आलीस? आणि पेढे बर्फी आणले असतील तर जरा माझ्या घरी आणून दे." म्हणजे अशी पण सगळी मजा होते आणि खूप जणं सांगतात की "माधवी आली की सांगा आम्हाला भेटायचंय, आम्हाला भेटायचंय." आणि म्हणजे असाही अनुभव घेतलाय की खरं तर सुंदराबाईंनी एवढा त्रास दिलाय, त्या एवढ्या वाईट वागल्यात, पण तरीही लोकं माझ्या पाया पडायला येतात. का? तर तुम्हाला स्वामींचा सहवास मिळालाय. ह्या एका कारणासाठी म्हणजे काय असेल स्वामींचं, की ती वाईट असूनही लोकं तिच्या पाया का पडतायत? तर तिला स्वामींचा सहवास लाभलाय. म्हणजे हे काय आहे मोठी ना, गोष्ट आहे ही. मोठी गोष्ट, खूप खरंच. मोठी गोष्ट आहे, की अरे मग मला आश्चर्य वाटतं, की अरे नाही मी वाईट वागतीये आणि तरी तुम्ही माझ्या पाया पडायला का येताय? नका पडू. आणि तसंही आम्ही आर्टिस्ट आहोत. म्हणजे मला मुळातच ते हे होत नाही, की मी नेहमी सांगते, की आम्ही आम्ही कलाकार आहोत. आम्ही काही ती पात्र म्हणजे खरे नाही आहोत आम्ही. पण तरी लोकांची श्रद्धा, ती भक्ती जी आहे ना स्वामींची, बापरे, बापरे! काटा येतो अंगावरती बोलताना. मला ऐकून पण इतकं छान वाटलं की हो. एक कलाकार म्हणून सुद्धा ही किती छान ही पावती मिळते पावती तुम्हाला आहे. हो. प्रेक्षकांकडून आणि नक्कीच, प्रेम नक्कीच. आहे. प्रेम मिळतं खरंय. आणि तेच मी म्हटलं तसं, की आधी खूप वाईट बोलतात आणि मग सांगतात, की "नाही, पण तुम्ही काम छान करताय हां, काम छान करताय." खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि सगळ्यांना काय एक जाता जाता सांगायला आवडेल की जे लोक तुमच्यावरती म्हणजे माधवीताई म्हणून तुमच्यावर प्रेम करतात पण सुंदराताईंचा तितकाच राग करतात सुंदराबाईंचा त्यांना एक काय सांगायला आवडेल अखेर आता त्यांचा लाडका क्षण आलेला आहे आता. नक्कीच त्यांना एवढंच सांगू इच्छिते, की बरोबर आहे, सुंदराबाई खूप वाईट वागल्या आहेत. तुमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. पण तरीही थोडासा सुंदराबाईंच्या बाजूनेही विचार करा. का त्या अशा वागल्या असतील? त्यांचं काय दुःख असेल? कदाचित एक 5% जरी लोकांना ते कळलं, तरी बरं वाटेल. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आणि मला खात्री आहे की सुंदराबाई शिक्षा बघून पुन्हा येतील त्यावेळेस आपण पुन्हा भेटू आणि भेटूयात तेव्हा अजून नक्की. काहीतरी वेगळं घडणार हो, हो, हो. असेल. नक्की. थँक्यू ती सो मच. उत्सुकता ती मलाही आहे उत्सुकता कारण. आहे. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.